इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जात असून या संदर्भात अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून आरोग्य निरीक्षक व महापालिका पथकाने एका कारखान्यावर कारवाई करून 9 मेट्रिक टन माल जप्त केला आहे। त्याचप्रमाणे एका बेकरी मालकावर सुद्धा प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 परिसरातील महादेव कंपाऊंड या ठिकाणी SK प्लास्टिक नामक कंपनीत प्लास्टिक पिशवीचे रात्रीच्या वेळी उत्पादन करीत असल्याबाबत सूत्रांकडून माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली होती। या अनुषंगाने आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, विनोद केणे व प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख जितेंद्र राठी व त्यांच्या पथकाने प्रदूषण मंडळाचे भूपेंद्र कुलकर्णी, उपप्रादेशिक अधिकारी कल्याण राजेश नांदगावकर, क्षेत्र अधिकारी कल्याण व अनिरुद्ध वराडे, उपप्रादेशिक कार्यालय कल्याण यांच्यासह संयुक्तरित्या रात्री सदर उत्पादन करणाऱ्या कारखान्याची तपासणी केली असता EPR नंबर शिवाय पॅकेजिंग पिशव्या सर्रासपणे उत्पादन व विक्री करत होते। मोठे उत्पादन करून इतर शहरातही विक्री करत असल्याचे कारखानदार यांच्याकडून चौकशीत आढळून आले आहे। यावेळी जवळपास 9 मेट्रिक टन माल जप्त करण्यात आला असून 10,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तसेच भावजीनगर येथील गोल्डन बेकरी यांचे मालक हे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्याचा वापर व विक्री करत असताना 1.5 किलो पिशव्या हस्तगत करून 5,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। सदर मोहिमेत जवळपास 9 मेट्रिक टन प्लास्टिक व 15,000 रुपये वसूल करण्यात आले। प्रदूषण मंडळाकडून EPR नंबर न घेतलेल्या अशा सर्व कारखानदारांवर यापुढे सतत कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांनी सूतोवाच केले आहे। प्रदूषण मंडळ व महापालिकेचे परवाना घेऊनच फूड पॅकेजिंग प्लास्टिक पिशव्याचा उत्पादन व विक्री करता येईल। कारखानदारास रिसायकल करणे आता शासनाने सक्तीचे व बंधनकारक केले आहे। नियमांचे पालन न करणाऱ्या अशा सर्व उत्पादकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांनी महापालिकेस 2 दिवसांपूर्वी मेलद्वारे कळवले होते। ही मोहीम अचानक हाती घेऊन कारवाई करण्यात आली आहे। रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती। व्यापाऱ्यांनी अल्प फायद्यासाठी पर्यावरणाची हानी करणारे प्लास्टिक वापरू नये व अशा प्लास्टिकची विक्री करू नये। जर कोणी नियम भंग करत असल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात तसे कळवल्यास कठोर कारवाई केली जाईल व संबंधितांची माहिती देणाऱ्याचे नाव देखील गोपनीय ठेवण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी जाहीर आवाहन केले आहे।